केलेला आहे. तुम्ही काय करा, राजेसाहेबांच्या नावाने एक निवेदन द्या, जे दिलं असेल तुम्ही आधी त्याची कॉपी मला द्या. मी शिरतो, मला द्या कॉपी, मला नोटीस दिली, मला द्या कॉपी. मी शिंदे साहेबांची मी आणि नवीन आता यांनी गावाबाहेर त्याला पत्र दिले, पेसाची पत्र दिली, आम्ही आयुक्तावरती कंटेन पण केलाय. हा जो आतमध्ये आयुक्त गेले ना याची लफडे आहे साहेब. तोसुनागोला तुम्ही ब्रिज उतरताना बघा इलिगल कामं किती. तिथे गोडाऊन काचेचं होतं, ते पडलं, 2 माणसं 1 महिन्यापूर्वी मेली. इथे ही माणसं मारायला या लोकांनी महानगरपालिका स्थापना केली. लढायला तयार आहोत. तुमच्याकडे न्याय मागायला न्याय द्या. तुम्ही मला द्या पत्र, मी साहेबांची दिशाभूल पण सही घेतली आहे. 1.5 वर्ष ताब्यात आणि आता हे इलेक्शन चालेल त्याच्यामध्ये वाद रचण्यामध्ये जिल्हा परिषदमध्ये आमच्या गावात आम्ही ऑब्जेक्शन टाकलं. 11 तारीखला त्यांनी थांबवलं आणि 13 तारखेला परत गावाला आधी पत्रक आली. तर 13 तारीखपर्यंत वाद रचना केली. त्या वाद रचनेमध्ये गावं कुठे होती? जिल्हा परिषदेमध्ये होती. 1.5 वर्ष दिली नाही. सेवक असतात तुमच्याकडे गावात दिली होती नाही. 29 गावात ताब्यात दिली होती का? हे बघावं लागेल. हेच चालतं साहेब. आम्ही तक्रार दिल्या होत्या, अर्ज दिला होता, बघायला घेतली आणि आता साहेब राजपत्र काढले आणि आम्हाला परत हरकती घ्यायला घेतल्यात आले. आता महानगरपालिका गेली 29 ग्रामपंचायत 13 ग्रामपंचायत पेसा आहे. स्टेट गव्हर्नमेंट पेसा ग्रामपंचायत हात लावू शकत नाही. हे राष्ट्रपतीकडे जावं लागतं, संसदेला पास करावं लागतं. पेसा ग्रामपंचायत घेऊन सुद्धा राजपत्र काढले. याचं पण ऑब्जेक्शन आहे. तर मी कधीच जनता दरबार येत नाही. तुम्ही आहे शिंदे साहेब आज आपले जवळचे आणि ग्राउंड लेवलचे आलेले आहेत म्हणून मी न्याय मागायला आलो. काल आम्ही हेरिंग झालं आमचं. माझं काय म्हणणं आहे, ऐका जरा, त्यांचं जे म्हणणं आहे आता निवडणुकीचं महानगरपालिकेचे वॉर्ड रचना तुम्ही कधी निश्चित केली? बरोबर आहे, परंतु महापालिकेनं जेव्हा सजेशन ऑब्जेक्शन तुम्ही कधी घेतलं? आता दिलं ना जेव्हा होतं तेव्हा. नाही, तुम्ही